ठाकरे म्हणाले नारायण राणेंना फोन केला नाही असं राऊत म्हणतात। ठाकरेंनी 2 फोन केले हा राणेंचा दावा संजय राऊतांनी खोडला। अटकेनंतर राणे कुटुंबियांकडून ठाकरेंना फोन आले, राऊतांचा हा दावा। सांभाळून घ्या म्हणून राणे कुटुंबियांकडून ठाकरेंना फोन आल्याचे राऊत म्हणाले। तर ठाकरेंनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर राणेंची सुटका झाली असंही राऊत म्हणतात। तर त्यावेळी त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता। मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता। साहेब ते तर मिळेलच, पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल। मला परत एकदा सांगतो, मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय। त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आलंय कॅमेरामध्ये। नाही पण बघा हे 2 फोन त्यांनी केले। असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला। असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही। मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं, ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही। आता जी यातले प्रमुख व्यक्ती आहेत नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही, झालेलंच नाहीये। तेव्हा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते समजून घेणं गरजेचं आहे। काय त्यांना त्यांची प्रकृती बरी नाहीये का, तर त्यांच्यावरती थोडंसं पाहावं लागेल, कारण 70 पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते। पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही। नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जी अटक केली, तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, जरा सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत। आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला लावली। केंद्रातून फोन आले, अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी किंवा हमारे केंद्रीय मंत्री हे जरा संभाल के लेना। त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राणेंचे।